नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कधी तुमच्यासोबत असे झाले आहे का की मनामध्ये एखादा प्रश्न आला आणि थोड्याच वेळात त्याचे उत्तर कुठून तरी मिळाले, किंवा एखादे संकट अगदी शेवटच्या क्षणी टळले? कधी अचानक मनात धीर आला की आता सगळे काही चांगले होईल. अनेक भक्तांना अशा अनुभवांवरून जाणवते की स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. खरे तर स्वामींचे लक्ष आपल्यावर आहे हे नेहमी मोठ्या चमत्कारांमधून दिसत नाही. ते अनेकदा छोट्या संकेतांमधून, योगायोगातून, मनात येणाऱ्या एखाद्या विचारांमधून आणि अचानक मिळणाऱ्या धैर्यामधून जाणवते. जर आपण जागरूक राहिलो तर अशा अनेक घटना आपल्याला दिसतील ज्या सांगतात की स्वामी शांतपणे आपल्या आयुष्यावर लक्ष ठेवून आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून आहेत, त्यांची नजर आपल्यावर आहे, याचे महत्त्वाचे संकेत कोणते असतात. सगळ्यात पहिला संकेत म्हणजे मनातील विचारांना मिळणारा तात्काळ प्रतिसाद. कधीकधी आपल्या मनात एखादा विचार येतो की स्वामी मला खूप एकटे वाटत आहे, किंवा स्वामी मला या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. आणि आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळात कोणीतरी येऊन त्याच विषयावर बोलते, किंवा मोबाईलवर एखादे स्वामींचे वाक्य, व्हिडिओ किंवा पोस्ट दिसते जे नेमके आपल्या मनातील प्रश्नालाच उत्तर देते. आपल्या मनातील गुपित विचारांना बाहेरून असा प्रतिसाद मिळणे म्हणजे स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून आहेत याचे मोठे चिन्ह आहे. दुसरे म्हणजे चुकीच्या मार्गावर जाण्यापासून अडवणे. जेव्हा आपण रागात किंवा नकळत एखादे चुकीचे काम करायला जातो तेव्हा मनामध्ये अचानक अस्वस्थता निर्माण होते. जणू काही आतून कोणीतरी सांगत असते की हे करू नको. अनेक भक्त मानतात की अशा क्षणी स्वामी आतून आपल्याला इशारा देत असतात जेणेकरून आपण चुकीच्या मार्गावर जाऊ नये. कधी आपण एखाद्या चुकीच्या दिशेने जात असतो, मनात हट्ट असतो आणि आपलाच निर्णय पक्का वाटत असतो, पण अचानक काहीतरी घडते आणि आपला मार्ग बदलतो. संधी निघून जाते किंवा परिस्थिती बदलते. त्यावेळी आपल्याला राग येतो, पण काही काळानंतर लक्षात येते की तो मार्ग चुकीचा होता. आपण जर स्वामींच्या संकेतांकडे लक्ष दिले तर मोठ्या चुका आणि त्यातून होणारा त्रास टाळता येऊ शकतो. स्वामी आपली विवेकबुद्धी जागृत ठेवतात. आपल्याला जाणवणारी धोक्याची घंटा म्हणजे स्वामींनी आपल्यावर ठेवलेली नजरच असते. स्वामींच्या फोटोतील डोळ्यांचे संकेत. अनेक भक्त सांगतात की स्वामींच्या फोटोसमोर बसल्यावर कधी त्यांचा चेहरा खूप प्रसन्न वाटतो तर कधी करारी वाटतो. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा स्वामींचा चेहरा हसरा वाटतो, पण जेव्हा आपण काही चुकीचे करतो तेव्हा स्वामींच्या नजरेमध्ये कठोरता जाणवते. हा अनुभव भक्तांच्या श्रद्धेतून येतो आणि त्यांना जाणवते की स्वामी त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहेत. काही वेळा अचानक संकटातून सुटका होते. कधीकधी आपण एखाद्या मोठ्या संकटात सापडण्याची वेळ येते, पण शेवटच्या क्षणी ते टळते. एखादा अपघात थोडक्यात वाचतो, चुकीचा निर्णय बदलतो, किंवा एखाद्या व्यक्तीमुळे मोठे नुकसान टळते. अशा वेळेला अनेक भक्तांना जाणवते की स्वामी आपल्यावर नजर ठेवून आहेत, कारण संकट येण्याआधीच परिस्थिती बदलते आणि आपण वाचतो. स्वामी नेहमी मोठे चमत्कार दाखवूनच संरक्षण करत नाहीत. ते शांतपणे आपल्यावर नजर ठेवून योग्य वेळेला आपल्याला संकटातून बाहेर काढतात. म्हणूनच अनेक भक्त म्हणतात की स्वामींचे आपल्यावर लक्ष असते म्हणूनच आपण सुरक्षित राहतो. स्वामींकडे प्रार्थना केल्यानंतर मन हलके होते. काही वेळेला आपण स्वामींसमोर बसतो, मन मोकळे करतो, पण प्रश्न सुटत नाहीत, परिस्थिती बदलत नाही, पण मन मात्र हलके होते, आपली भीती कमी होते. जीवनात अडचणी येतातच, पण स्वामी आपल्याला तुटू देत नाहीत. ते आपल्या मनाला ताकद देतात, धैर्य देतात, उभे राहण्याची शक्ती देतात, आणि हेच खरे त्यांचे संरक्षण असते. कधी आपण खूप दुःखी असतो, रडत असतो, निराश असतो, पण अचानक मन शांत होते. मनातील विचारांचे वादळ थांबते आणि आतून एक भावना येते की काहीतरी चांगले होईल. ही अनामिक शांतता म्हणजे स्वामींच्या मायेचा स्पर्श असतो. जेव्हा स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून असतात तेव्हा आपल्याला योग्य वेळेला अगदी योग्य मदत मिळते. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला मदतीची खूप गरज असते. त्यावेळेला अचानक एखादी योग्य व्यक्ती भेटते, ती आपल्याला मदत करते. कधी योग्य सल्ला मिळतो, कधी एखादी संधी मिळते, किंवा एखादी समस्या सोडवण्यासाठी मार्ग मिळतो. हा योगायोग नसतो तर स्वामी आपल्यावर नजर ठेवून असतात आणि योग्य वेळेला योग्य मदत आपल्या आयुष्यात पाठवतात. स्वामींच्या कृपेनेच ही मदत आपल्यापर्यंत पोहोचते आणि आपण अडचणीतून बाहेर पडतो. म्हणूनच भक्तांच्या मनात विश्वास निर्माण होतो की स्वामी शांतपणे आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. स्वप्नातून मिळणारे मार्गदर्शन. जेव्हा आपण संभ्रमात असतो की काय करावे तेव्हा स्वामी स्वप्नात येतात. ते प्रत्यक्ष बोलत नाहीत, पण स्वप्नातील प्रसंगातून आपल्याला काय करायचे आहे याचे संकेत देतात.
स्वप्नातून जागे झाल्यावर आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असते. स्वामी स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या आयुष्यावर लक्ष ठेवून असतात. हव्या असलेल्या गोष्टींची वेळेवर पूर्तता होणे. आपल्याला एखादी गोष्ट खूप हवी असते आणि ती मिळण्याची शक्यता कमी असते, पण ऐनवेळी कुठून तरी सोय होते आणि आपली इच्छा पूर्ण होते. स्वामींना आपल्या प्रत्येक गरजेची माहिती असते. ते आपल्या आयुष्यातील गरज आणि इच्छा यावर बारीक लक्ष ठेवून असतात आणि योग्य वेळेला ती पूर्ण करतात. तर हे काही महत्त्वाचे संकेत असतात. यावरून समजते की स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. स्वामींचे आपल्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ अभयवचन नाही, तर स्वामींनी आपल्याला दिलेली ग्वाहीच आहे की त्यांचे लक्ष आपल्यावर कायम आहे. स्वामींची नजर आपल्यावर आहे. ते आपल्यावर लक्ष ठेवतात. हे नेहमी छोट्या घटनांमधून, संकेतांमधून आणि मनातील बदलांमधून जाणवते. कधी एखादे संकट टळते, कधी चुकीचा मार्ग बंद होतो, कधी धीर मिळतो, तर कधी योग्य व्यक्ती भेटते. या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या की समजते की आपण एकटे नाही, कारण स्वामींचे संरक्षण आणि लक्ष हे शांत असते पण कायमस्वरूपी असते. म्हणूनच आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींवरची श्रद्धा आणि आपली जागरूकता. जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वामींना शरण जाता तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमचे आयुष्य हे स्वामींच्या देखरेखीखालीच आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हालाही स्वामींचे असे काही अनुभव आहेत का? कमेंटमध्ये जरूर शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.